फैजपुर शहर की राम राज्य सेवा भावी संस्था के पदाधिकारी आज फैजपुर शहर की नगर पालिका के सामने उपोषण पर बैठे हैं। इनकी मांग है फैजपुर शहर में जो लोगों को मूलभूत सुविधा नहीं मिल रही है ये मिलनी चाहिए और इनकी ये पूरी 9 मांगे हैं। शहर में पथ दिवे जो लाइट है, नगर पालिका के पानी पुरवठा की समस्या है, अटवाड़े बाजार में जो महिलाओं को शौचालय है वो जल्दी से जल्द महिलाओं के लिए खोल देना चाहिए। ऐसी प्रमुख 9 मांगे हैं जिनके लिए यहाँ पर ये नगर पालिका प्रशासन के सामने बैठे हैं और इनकी मांग है कि ये जल्द से जल्द लोगों को, फैजपुर शहर के लोगों को मूलभूत सुविधा मिले। इस समय राम राज्य सेवा भावी संस्था के सभी पदाधिकारी और विशेषकर महिलाएं भी बहुत बड़ी संख्या में यहाँ पर उपोषण के लिए आई हुई है और इनकी मांग है कि अगर जल्द से जल्द हमारी समस्या का हल नहीं हुआ तो 26/1/2025 को हम आमरण उपोषण के लिए यहाँ बैठेंगे और हमारी समस्या का हल जल्द से जल्द निकाले, ऐसी मांग इन्होंने की है। और हमारे चैनल से बातचीत करते हुए पत्रकार संजय सराफ और कई महिलाएं पदाधिकारियों ने भी बात की और क्या कहा देखिए। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। आज 26 डिसेंबर 2024 रोजी फैजपुर नगरपालिकेमध्ये जो मनमानी कारभार चालू आहे, ज्या मूलभूत सामाजिक सेवा आहे जशा की गटार स्वच्छता, गटारीमधलं घाण पाण्याचं निसर्गीकरण, त्याबरोबर आरोग्यवर्धक फवारणी वगैरे, शहरातील बंद पथदिवे आदी ज्या महत्त्वाच्या आहे शहरातील। तसं 5 वर्षापासून कोरोना काळापासून जो आमचा भोंगा सूचना होती पाण्याची पुरवठ्याची, ती सूचना बंद आहे। पाणी पुरवठा नियमितपणे आम्हाला मिळतो आहे, त्याला वेळच नाही, कधी 11 वाजेला सोडता, कधी 10 वाजेला सोडता, असं पाण्याचं हे चालू आहे। त्याच्यामुळे नोकर वर्गाला पाणी भरताना खूप म्हणजे यातना भोगावं लागतं आहे आणि याच्याकडे सगळं दुर्लक्ष आहे। महिना दीड महिन्यापूर्वी आम्ही याच्याबद्दल अर्जही दिले, वेळोवेळी तोंडी विनंत्याही केल्या, पण नगरपालिका प्रशासन असं बेटर झालं की कोणाचीच गोष्ट घ्यायला तयार नाही आहे। त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून आम्ही आजचं हे लाक्षणिक उपोषण, हे जे सुस्त नगर प्रशासन झालं याला कुठेतरी जाग व्हावी या हेतून आम्ही आजचं हे लाक्षणिक उपोषण 1 दिवसाचं मांडलं आहे। आमच्या मागण्या जर एका 15 दिवसात, महिनाभरात नाही पूर्ण झाल्या तर 26 जानेवारीपासून आम्ही या ठिकाणी पुन्हा आमरण उपोषणला बसू आणि त्याची जी होणारी सर्व गंभीर परिणाम आहे हे सगळं नगरपालिका प्रशासनाने राहतील, असे या प्रसंगी आम्ही गंभीर इशारा त्यांना निमित्त देतो आहे। प्रांत आपले बबनराव काकडे साहेब हे प्रशासक आहे, मुख्याधिकारी। आज मुख्याधिकारीची कंडिशन आहे की जो ते म्हणतात त्यांच्याकडे चार्ज गेला आहे, तो म्हणतो त्यांच्याकडे चार्ज गेला आहे, इथं पण येत नाही। म्हणजे कोण खरं करणार जे OS आहे ते त्याच्यावर चालले गेले। डिसेंबर ते 30 नोव्हेंबर ते 4 जानेवारीपर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेच्या लक्षात आणून दिलं की गटारींची काय नासधुसकी झालेली आहे, रस्त्यावरती पाणी येत आहे, तसेच पाण्याच्या बाबतीत वेळेवर पाणी मिळत नाही, तसेच बाकीच्या गोष्टीकडे सर्व दुर्लक्ष आहे। नगरपालिकेत कर्मचारी उद्धटपणे बोललं तर उद्धटपणे वागतात, स्ट्रीट लाईट बाबतीत बोललं तर स्ट्रीट लाईट बाबतीत कोणीही लक्ष देत नाही। तरी नगरपालिकेत बिलकुल म्हणजे कोणत्याच गोष्टीचं मानमर्यादा नाही आहे आणि कर्मचारी बिलकुल त्यावरती दक्षता पाळत नाही आहे। तरी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे 26 डिसेंबर रोजी आणि जर या 15 दिवसात ह्या गोष्टीचा खुलासा नाही झाला तर आम्ही 26 जानेवारीला अवमोषण बसणार आहोत। तरी हा इशारा करत आहोत नगरपालिकेला।